हॅलो. तर आज आपण बघणार आहे गुणाकार भाग 1. बघा, पहिल्या याच्यामध्ये उजळणी करूया आपण. इथे तुम्ही 2 अंकी संख्येचा गुणाकार बघितलेलाच आहे. तर आता इथे प्रश्न काय विचारला आहे, 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, बरोबर. मग 8 डझन केळी म्हणजे किती होतील? ठीक आहे, 1 डझन म्हणजे 12, तर 8 डझन म्हणजे किती? म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, 8 गुणिले 12 हा गुणाकार आपल्याला इथे करावा लागेल. मग त्यासाठी 8 ह्यात 1 अंकी संख्या आहे, पण 12 काय आहे, 2 अंकी संख्या आहे. म्हणून 12ची आपण काय केली, पहिल्यांदा इथे फोड केली. 12 म्हणजेच काय असतात, 10 दशक आणि 2 एकक. मग आपल्याला 10ला आणि 2ला दोघांनासुद्धा 8ने गुणायचं आहे. मग इथे आपण हा तक्ता तयार केला. 10ला आणि 2ला 8ने गुणलं, उत्तर किती आले, 80 आणि 8 दोन्ही 16. मग 80 आणि 16 यांची आपण इथे बेरीज केली. ठीक आहे, बेरीज किती आली आपल्याकडे, 96. म्हणजेच काय, 8 गुणिले 12 बरोबर उत्तर किती आलं आपलं, 96. म्हणून 8 डझन केळी म्हणजेच किती असणार आहे, तर 96 केळी. तर बघा, आता आपण बघूया आपला स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये प्रश्न काय आहे, खालील गुणाकार करा. त्यातला मी पहिला प्रश्न इथे लिहून घेतला आहे, 53 गुणिले 8. आता बघा, 8 ही तर 1 अंकी संख्या आहे, पण 53 काय आहे, 2 अंकी संख्या आहे. मग 53ची आपण पहिला काय करूया, इथे फोड करून घेऊया. 53 म्हणजेच किती असणार आहेत, 50 दशक आणि 3 एकक. ठीक आहे, मग आपल्याला करायचं आहे गुणाकार. या तक्त्यामध्ये पहिला गुणाकाराचं चिन्ह लिहून घेऊया. इथे आपण 53ची केलेली फोड लिहूया, 50 आणि 3, आणि गुणायचं आहे कितीने आपल्याला, 8ने. ठीक आहे, 8ने आता ह्या दोन्ही संख्येला आपल्याला गुणायचं आहे. मग 8ने जेव्हा आपण 50ला गुणणार तेव्हा किती येणार, 8 पंचे 40 आणि हा 50चा शून्य आहे असा. त्यानंतर 8 त्रिक 24. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 400 आणि 24 यांची काय करायची आहे, इथे बेरीज करणार आहे आपण. मग 400 अधिक 24 किती येईल बेरीज, तर 424. म्हणून आपलं उत्तर किती आलं इथे, 424. मग आपण इथे लिहून घेऊया की 53 गुणिले 8 बरोबर किती येणार आहेत, तर 424. बघा, 2 नंबरचा प्रश्न काय आहे, 25 गुणिले 9. ठीक आहे, इथे आपल्याला 25ची फोड करावी लागेल. मग 25 म्हणजेच किती असतात, तर 20 दशक आणि 5 एकक. ठीक आहे, तक्ता लिहून घेऊ आपला. हा इथे गुणाकार असेल, 20ला आणि 5ला आपल्याला गुणायचं आहे कितीने, 9ने. ठीक आहे, मग 9 दोन्ही 18 आणि 20चा हा शून्य. त्यानंतर 9 5 45. आता आपण काय करणार, इथे बेरीज करणार, 180 आणि 45. ठीक आहे, बेरीज केली इथे, 5 5, 8 आणि 4 12, हातच्याला आला 1, 1 आणि 1 2, 225. मग आपण इथे उत्तर लिहून घेऊया की 25 गुणिले 9 बरोबर किती असणार आहे, तर 225. 3 नंबरचा प्रश्न आहे, 86 गुणिले 5. तर आपण इथे फोड करूया 86ची. 86 बरोबर 80 दशक आणि 6 एकक. गुणाकार करायचा आहे, 80 आणि 6ला आपल्याला 5ने गुणायचं आहे. 5 40 हा 80चा शून्य, 5 सख्ख 30. आता 400 अधिक 30 करायचे आहेत आपल्याला, किती येणार, 430. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, तर 86 गुणिले 5 बरोबर 430. आता बघा, 4 नंबरचा प्रश्न, 75 गुणिले 11. दोन्ही संख्या काय आहेत, 2 अंकी आहेत. मग आपल्याला दोघांची सुद्धा इथे फोड करावी लागेल. म्हणजेच काय, तर 75 बरोबर 70 दशक अधिक 5 एकक, आणि 11 म्हणजेच किती असणार आहेत, 10 दशक आणि 1 एकक. मग इथे आपण ही 70 आणि 5 लिहून घेऊ. यांना आपल्याला 10 आणि 1ने गुणायचं आहे. पहिला 10 आणि 70चा गुणाकार करूया. तर 10 सत्ते 70 आणि हा 70चा शून्य. त्यानंतर 10 5 50. त्यानंतर 70ला जेव्हा आपण 1ने गुणणार, उत्तर किती येणार आहे, 70च. आणि 5ला पण 1ने गुणल्यावर उत्तर येणार आहे 5. आता आपल्याला ह्या 4 जणांची बेरीज करायची आहे.
कुणाकुणाची, तर 700 अधिक 70 अधिक 50 आणि अधिक 5. बेरीज करूया आपण. हे 5 आले, 7 आणि 5 12, हातच्याला आला 1, 7 आणि 1 8, 825. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, तर 75 गुणिले 11 बरोबर 825. आता बघा पाचवा प्रश्न. 41 आणि 14 दोघांची पण फोड करावी लागेल. 41 म्हणजेच किती, 40 अधिक 1 आणि 14 म्हणजे किती, 10 अधिक 4. ठीक आहे. मग इथे लिहून घेऊया मांडणी आपली. 40 आणि हा 1 आणि इथे किती येतील, 10 आणि 4. 10 आणि 40चा गुणाकार, 10 चोक 40 आणि हा 0. 10 एके 10, 4नं 40ला गुणल्यावर किती येणार, 4 चोक 16 आणि हा 40चा 0. त्यानंतर 4 एके 4. आता आपण करूया इथे बेरीज. तर 400 अधिक 10 अधिक 160 आणि अधिक हे 4. बेरीज बघा किती येईल, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5, 574 ही झाली आपली बेरीज. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, 41 गुणिले 14 बरोबर 574. आता शेवटचा प्रश्न बघूया. 68 गुणिले 12. इथे आपल्याला 68 आणि 12 दोघांची पण फोड करावी लागेल. 60 दशक आणि 8 एकक येणार आणि 12 म्हणजेच किती, 10 दशक आणि 2 एकक. ठीक आहे. इथे लिहून घेऊया 60 आणि 8 आणि इथे येतील 10 आणि हे 2. 10 आणि 60चा गुणाकार किती येईल, 10 सख्ख 60 आणि हे 60चा हा 0. 10 अट्टे 80 आणि 60 गुणिले 2 बरोबर किती येणार, तर बेसख्ख 12 आणि हा 60चा 0. त्यानंतर बेअट्ठी 16. आता आपण करूया इथे बेरीज. 600 अधिक 120 अधिक 80 आणि अधिक 16. 6, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातच्याला आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 816. म्हणजेच बघा आपलं उत्तर किती आलं, 68 गुणिले 12 बरोबर 816. आता आपण बघणार आहे 3 अंकी संख्येला गुणायचे कसे. तर बघा शतक संख्येला 1 अंकी संख्येने गुणायचे कसे ते बघूया पहिला. तर बघा 4 गुणिले 100, 4 गुणिले 100 म्हणजेच काय असणार आहे, 4 गुणिले 1 शतक. 100 म्हणजे किती असतो, 1 शतक. म्हणजेच काय, 4 गुणिले 1 शतक बरोबर 4 शतक होणार. म्हणजेच किती येणार आहे, 400. म्हणजे 4 गुणिले 100 बरोबर किती झाले, तर 400. त्यानंतर 6 गुणिले 100, 6 शतक. 2 गुणिले 400, मग हा 2 आणि 4चा फक्त गुणाकार केला, 2 चोक 8. ठीक आहे, 8 शतक. म्हणजेच काय, शून्याचा विचार नाही करायचा, फक्त ह्या संख्यांचा इथे गुणाकार करून घेतला आणि जेवढे शून्य असतील तेवढे शून्य त्याच्या पाठीमागे लिहून घ्यायचे. तर बघा आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे, गुणाकार करा. आपण पहिला प्रश्न इथे लिहून घेऊया त्याच्यामध्ये की 4 शतक गुणिले 5. ठीक आहे, याचं त्यांनी इथे उत्तर दिलेलं आहे. ते कसं आलं आपण बघूया. तर बघा 4 शतक म्हणजे किती असतात, 400. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्याला आता आपल्याला 5ने गुणायचं आहे. मग आपण काय करणार, पहिला 4 आणि 5चा इथे गुणाकार करणार. 4 पंचे 20, 20 काय येणार आहेत, शतक येणार आहेत आपले, बरोबर. मग 20 शतक म्हणजेच किती असणार आहेत बघा, 20च्या पुढे किती येणार, 2 शून्य येणार. शतक म्हणजे 2 शून्य. म्हणजेच उत्तर किती आलं इथे, 2000, जे त्यांनी इथे लिहून दिलेलं आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न सोडवूया, 2 नंबरचा. तर बघा 2 नंबरचा प्रश्न काय आहे, 20 गुणिले 3 शतक. ठीक आहे, आता आपण हा सोडवायला घेऊ. तर बघा 20 आहेच असे येणार, त्यानंतर 3 शतक. ठीक आहे, 3 शतक. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 20 आणि हा 3चा गुणाकार करायचा, बरोबर. मग 20 त्रिक किती असणार आहेत, 60, बरोबर. 60 आणि हे शतक इथे येणार. तर 60 शतक म्हणजे किती असणार,
60च्या पुढे 2 शून्य म्हणजेच किती उत्तर आपला 6000. मग आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती आलं इथे 6000. आता तिसरा प्रश्न बघा 40 गुणिले 500. ठीक आहे, आता आपण हा लिहून घेऊया. तर बघा 40 गुणिले हे 5 काय आहेत शतक आहेत. ठीक आहे, 5 शतक. मग आपण काय लिहिणार हा 40चा आणि 5चा गुणाकार करूया. ठीक आहे, मग 5 चोक 20 आणि हा शून्य वरचा म्हणजे 200 आणि हे शतक. आता 200 शतक म्हणजेच किती असणार आहेत 200 वर अजून 2 शून्य म्हणजे उत्तर किती आलं आपल्या इथे 20,000. आता आपण आपला पुढचा प्रश्न सोडवूया. आता चौथा प्रश्न बघा 800 गुणिले 60. याची सोपी पद्धत बघा. आता काय करूया आपण हा 8 आणि हा 6 यांचा फक्त गुणाकार करूया. 8 संग 48. आता काय करायचं आहे तुम्हाला फक्त शून्य मोजायचे आहेत. याचे शून्य किती आहेत 1 2 आणि ह्याचा एक 3. टोटल 3 शून्य आहेत. ते फक्त उत्तराच्या पुढे इथे द्यायचे 1 2 3. हे झालं तुमचं उत्तर. 800 गुणिले 60 बरोबर किती येणार आहेत 48,000. त्याच पद्धतीने आपण आपला पाचवा प्रश्न सोडवूया. इथे काय आहे बघा 35 गुणिले 200. सोप्या पद्धतीने सोडवूया. बघा आपण काय करणार फक्त 35 आणि 2चा गुणाकार करणार. किती येणार तो 35 दोन्ही 70 आणि हे 2 शून्य मोजायचे 1 आणि 2. मग हे 2 शून्य इथं पुढे लिहून घेतले. किती उत्तर आलं आपलं 7000. 6 नंबरचा बघा काय आहे तर आपल्याला एक रिकामी चौकट दिली इथे गुणिले 70 बरोबर किती आहे 7000. तर बघा जर तुम्ही बघितलं इथं 7 आहे इथं पण 7 आहे म्हणजेच काय 7ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तरामध्ये 7 येणार आहे तर 1 ने. ठीक आहे, म्हणजे 7 1 7 म्हणजे पुढचा जो अंक असणार आहे तो 1 असणार आहे. आता जर तुम्ही शून्य मोजले उत्तरामध्ये शून्य किती आहेत 3 आहेत. करेक्ट 1 2 3 3 शून्य आहेत. मग मी तुम्हाला काय सांगितलं उत्तर करताना काय करायचं असतं दोन्ही पण संख्यांमधले शून्य मोजतो आपण आणि तेवढे शून्य आपण उत्तरामध्ये देतो. बरोबर, मग आता इथं 3 शून्य आहेत. त्यातला एक शून्य जो आहे तो 70च्या पुढे म्हणजे 70मध्येच आहे. मग राहिले किती आता हे 2 शून्य राहिले फक्त. ठीक आहे, मग ते 2 शून्य आपण कुठं देणार इथे देणार. मग जर तुम्ही 100 गुणिले 70 करून बघितलं 100 गुणिले 70 तर तुम्हाला उत्तर काय मिळेल इथे हे 7 1 7 आणि हे 1 2 3 0 1 2 3 म्हणजेच उत्तर किती आलं आपलं इथे 7000. पुढे बघा आता 7वा प्रश्न 7 शतक गुणिले 2 म्हणजेच काय असणार आहे उत्तर 7 दोन्ही 14 शतक. मग 14 शतक म्हणजेच काय असणार आहे 14 वर 2 शून्य म्हणजेच किती 1400 किंवा 1400. आता 8वा प्रश्न सोडवूया. बघा 20 गुणिले 300. ठीक आहे, म्हणजेच किती येणार फक्त ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा 2 बेंत्रिक 6 आणि जेवढे शून्य असतील तेवढे लिहून घ्यायचे 1 2 3 1 2 3 म्हणजेच किती आला गुणाकार इथे 6000. पुढचा प्रश्न सोडवूया 9वा 600 गुणिले 30. बघा 6 आणि 3चा फक्त गुणाकार करायचा 6 18 आणि शून्य किती आहे 3 1 2 3 1 2 3 18,000. पुढे बघा 10वा प्रश्न 900 गुणिले 20. 9 दोन्ही 18 आणि हे शून्य किती आहे 3 1 2 3 उत्तर किती आलं आपलं 18,000. 11वा प्रश्न बघूया 600 गुणिले 42. म्हणजेच काय आपल्याला 6चा आणि ह्या 42चा गुणाकार इथे करायचा आहे. किती येईल बघा 6 दोन्ही 12 हातच्याला आला 1 6 चोक 24 24 आणि 1 25 बरोबर म्हणजे 42 आणि 6चा गुणाकार आला 252. आता हे राहिलेले 2 शून्य आपल्याला इथे द्यायचे आहेत म्हणजेच उत्तर किती आलं आपलं 25,200. आता 12 नंबरचा प्रश्न सोडवूया. काय आहे 15
गुणिले रिकामी चौकट बरोबर 30,000. तर बघा आता आपल्याला काय करावं लागेल, एकतर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता की 30,000ला जर तुम्ही ह्या 15ने भागलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. पण तसं न करता आपण काय करू शकतो, चौकट काढायची आपल्याला रिकामी चौकटीमध्ये किती आहेत. बघा 15ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे, आपल्याला 30 यायला पाहिजे. ठीक आहे, हे शून्य आपण नंतर लावू शकतो पुढे. मग 15 दोन्ही 30 बरोबर, 15च्या पाड्यातच आहे 30. मग 15 दोन्ही 30. ठीक आहे, 30चा तर झाला गुणाकार. आता हे फक्त शून्य किती आहेत, 3 शून्य आहेत, ते आपण 2च्या पुढे इथे लिहून घेऊया. मग बघूया आपण किती येते उत्तर. तर 2000 गुणिले जर 15 केलं तर उत्तर किती मिळते तुम्हाला, 15 दोन्ही 30 आणि हे राहिलेले 3 शून्य. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. आपण इथे काय केलं, 15ला कितीने गुणल्यानंतर 30 उत्तर येतं ते पहिला बघितलं. मग कितीने येते, 2ने गुणल्यानंतर. आणि हे जे शेवटचे 3 शून्य आहेत ते आपण ह्या संख्येच्या पुढे लिहून घेतले. आता पुढचा स्वाध्याय बघूया आपण. बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे, इथे गुणाकार करा. त्यातला पहिला लिहून घेऊया आपण. तर हा पहिला प्रश्न किती आहे, 124 गुणिले 3. ठीक आहे, आता आपल्याला पहिला याची मांडणी करावी लागेल. तर बघा मांडणीच्या आधी आपल्याला 124ची काय करावी लागेल, इथे फोड करावी लागेल. 124 म्हणजेच किती असणार आहेत, 100 शतक अधिक 20 दशक आणि 4 एकक. आता 3 आपण एक अंकी संख्याच आहे, ती आहे अशीच घेऊया. तर बघा आपल्याला करायचा आहे गुणाकार कुणाकुणाचा, 100ला आणि 20ला आणि 4ला. कितीने गुणायचं आहे, 3ला. ठीक आहे, 3ने गुणूया. 3 गुणिले 100 किती येणार, 300. 3 गुणिले 20 किती येणार, 3 दोन्ही 6 आणि हा 0, 3 चोक 12. आता यांची सगळ्यांची आपल्याला करावी लागेल बेरीज. 300 अधिक 60 अधिक 12 बेरीज किती येते बघूया, 6 आणि 1 7, 372. म्हणजेच काय, तर 124 गुणिले 3 बरोबर उत्तर किती आलं आहे आपलं, 372. आता दुसऱ्या प्रश्नात बघा 367 गुणिले 5. याच्यामध्ये आपल्याला 367ची काय करावी लागेल, इथे फोड करावी लागेल. 367 म्हणजेच किती येणार, 300 शतक 60 दशक आणि 7 एकक. ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊया. 300 60 आणि 7 याला आपल्याला 5ने गुणायचं आहे. 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य. 5 आणि 60चा गुणाकार करूया. 5 सख्ख 30 आणि हा 0. त्यानंतर 5 सत्ते 35. आता करूया आपण बेरीज. 1500 अधिक 300 अधिक 35. 5 5, 3 3, 5 आणि 3 8, 1 1. म्हणजेच आपला गुणाकार किती आला, 367 गुणिले 5 बरोबर 1835. तिसरा प्रश्न बघा 408 गुणिले 9. 408ची आपण काय करूया, फोड करूया. 400 शतक, आता दशक स्थानी काय आहेत, 0 आहेत, त्यामुळे इथे काय लिहिलं नाही तरी चालेल किंवा आपण फक्त 0 लिहूया. आणि हे 8 एकक. ठीक आहे, 400 0 8 कितीने गुणायचं आहे, 9ने. ठीक आहे, मग 9 गुणिले 400, 9 चोक 36 आणि हे 2 शून्य, 9 0 0, 8 9 72. आता बेरीज करून घेऊया. 3600 अधिक 0 अधिक 72. बघा 2 2, 7 7, 6 6, 3 3, 3672. म्हणजेच काय, 408 गुणिले 9 बरोबर 3672. हा चौथा प्रश्न बघा 627 गुणिले 8. याच्यामध्ये आपल्याला 627ची फोड करावी लागेल. 600 शतक 20 दशक
आणि 7 एकक. ठीक आहे, लिहून घेऊया आपण मांडणी. 620 आणि हे 7, याला आपल्याला 8ने गुणायचं आहे. ठीक आहे, 8 गुणिले 600, 8 संग 48 आणि हे 2 शून्य. 8 गुणिले 20, 8 दोन्ही 16 आणि हा 0. 8 साती 56. आता बेरीज करून घेऊया. 4800 अधिक 160 अधिक 56. बेरीज काय होईल? 6. 6 आणि 5 11, हातच्याला आला 1. 8 आणि 2 10, हातच्याला आला 1. 4 आणि 1 5, 5016. म्हणजेच काय? 627 गुणिले 8 बरोबर 5016. तर बघा 5 नंबरचा प्रश्न. 840 गुणिले 4. इथे कशाची फोड करणार? 840ची. 800 शतक, 40 दशक आणि 0 एकक. ठीक आहे, मग आपण लिहून घेऊया इथे 840. 0 नाही लिहिले तरी चालतील आणि हे 4ने गुणायचं आहे. 8 चोक 32 आणि हे 2 शून्य. 40 गुणिले 4 किती येणार? 4 चोक 16 आणि हा 0 आणि 4 0 0. म्हणजेच काय? 3200 अधिक 160. शून्यच आहे त्यामुळे मी इथे नाही घेतला तो. 2 आणि 1 3, 3 3. म्हणजेच आपली किती आला इथे गुणाकार? 840 गुणिले 4 बरोबर 3360. 6वा प्रश्न बघा. 716 गुणिले 7. फोड कशाची करणार? 716ची. किती येईल ती? 700 अधिक 10 अधिक 6. लिहून घेऊया. 700 अधिक 10 आणि हे 6. याला गुणायचं आहे आपल्याला 7ने. 7 गुणिले 700, 7 साती 49 आणि हे 2 शून्य. 7 गुणिले 10 70, 7 सख्खम 42. बेरीज होईल सगळ्यांची. 4900 अधिक 70 अधिक 42. 2 2, 7 आणि 4 किती येणार आहेत? 11. हातच्याला आला 1. 9 आणि 1 10. परत हातच्याला आला 1. 4 आणि 1 5, 5012. म्हणजे 716 गुणिले 7 बरोबर 5012. आता दुसरा प्रश्न बघा. शाब्दिक उदाहरण दिलं आहे त्यांनी. एका खुर्चीची किंमत 650 रुपये आहे, तर अशा 4 खुर्च्यांची किंमत किती होईल? ठीक आहे, हा हे आपला दुसरा प्रश्न. गुणाकार कशाचा करायचा आहे आपल्याला? तर 650 गुणिले 4. ठीक आहे, याच्यामध्ये 650 रुपये एका खुर्चीची किंमत आहे. अशा आपल्याला 4 खुर्च्यांची किंमत काढायची आहे. मग आपण पहिला इथे फोड करून घेऊया. 650 बरोबर 6 शतक अधिक 50 दशक आणि हे 0 एकक. ठीक आहे, ते आपल्याला गुणाकार करायचं आहे. 650 आणि हे 0 आणि इथे 4ने गुणायचं आहे. 4 गुणिले 600, 4 सख्ख 24 आणि पुढचे 2 शून्य. 4 गुणिले 50, 5 चोक 20 आणि हा 0. 4 0 0. ठीक आहे, आलेल्या गुणाकाराचं बेरीज करूया. 2400 अधिक 200. उत्तर किती येईल आपलं? 2600. म्हणजेच काय येईल शाब्दिक उदाहरणाचं उत्तर? की 4 खुर्च्यांची किंमत 2600 आहे. ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊया उत्तर. 4 खुर्च्यांची किंमत 2600 रुपये आहे किंवा होईल. पुढे बघा तिसरा प्रश्न. तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत 825 रुपये आहे, तर अशा 5 पोत्यांची किंमत किती? ठीक आहे, एकाची किंमत 825, तर 5 पोत्यांची किंमत किती? म्हणजेच इथे पण गुणाकारच होईल. तिसऱ्या प्रश्नात कितीचा? 825 गुणिले 5 करायचे आहेत आपल्याला. मग आपण काय करणार इथे? 825 याची फोड. 8 शतक, 20 दशक, 5 एकक. गुणाकार 800चा, 20चा, 5चा. कुणासोबत? तर 5 सोबत.
पंचाठे 40 आणि हे 2 शून्य. 20 गुणिले 5, 20 पाचा 100 आणि हे 5 पाचा 25. बेरीज करून घेऊया. 4000 अधिक 100 अधिक 25. बेरीज किती येईल? 4125. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? तर 5 पोत्यांची किंमत किती आहे? 4125 रुपये आहे. ठीक आहे, हा झाला आपला स्वाध्याय. आता बघा, पुढच्या स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे आपल्याला? 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण 1 अंकी संख्येनेच गुणत आलो आहे. तर त्यासाठी आपण हा स्वाध्याय सोडवूया. तर बघा, स्वाध्यायामधला मी पहिला प्रश्न इथे लिहून घेतला आहे. 819 गुणिले 12. आता इथे आपल्याला दोघांची सुद्धा फोड करायची आहे. 819 म्हणजे किती असणार आहेत? तर 800 अधिक 10 अधिक 9 बरोबर. आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? 12ची सुद्धा इथे फोड करायची आहे. 12ची फोड काय येईल? 12 बरोबर 10 अधिक 2. आता आपण करूया इथे मांडणी यांची. गुणाकार करायचा आहे कुणाकुणाचा? 800 10 9 यांना आपल्याला 10 आणि 2ने गुणायचं आहे. ठीक आहे, तर करूया इथे गुणाकार. 10 गुणिले 800, 10 8 80 आणि हे 2 शून्य. 10 गुणिले 10 100, 10 गुणिले 9 90. आता 2 गुणिले 800, 2 8 16 आणि हे 800चे 2 शून्य. 10 2 20 आणि 2 9 18. आता बघा, या सगळ्यांची आपल्याला इथे काय करायला लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. तर आपण इथे बेरीज करून घेऊया. 8000 अधिक 1600 अधिक 100 अधिक 20 अधिक 90 अधिक 18. बघूया आता बेरीज किती येईल. हे 8 8 2 9 9 आणि हे 10 10 आणि 2 12. हातच्याला 1 6 आणि 2 8 आणि 8 आणि 1 9. 9828 ही आली आपली बेरीज. म्हणजेच आपल्या गुणाकाराचं उत्तर किती येणार आहे? 819 गुणिले 12 बरोबर 9828. पुढे बघूया आता दुसरा प्रश्न. पहिल्या प्रश्नातला दुसरा प्रश्न. 545 गुणिले 38. ठीक आहे, आपल्याला दोघांची फोड करायची आहे इथे. 545 बरोबर किती येणार? तर 500 अधिक 40 अधिक 5. त्याचप्रमाणे 38ची फोड किती येणार? तर 30 अधिक 8 बरोबर. आपण इथे लिहून घेऊयात आकडे. 540 आणि हे 5 आणि इथे काय येतील? 30 आणि 8 बरोबर. मग गुणाकार बघूया किती येतो आहे. तर 500 गुणिले 30 किती येणार आहेत? 5 त्रिक 15 आणि हे 3 शून्य आहेत. त्यानंतर 30 गुणिले 40, 4 3 चोक 12 आणि हे 2 शून्य. 30 गुणिले 5, 5 त्रिक 15 आणि हा 30चा शून्य. 8 गुणिले 500, 8 पंचे 40 आणि हे 2 शून्य. 8 गुणिले 40, 8 चोक 32 आणि हा 40चा शून्य. त्यानंतर 8 पंचे 40. आता आपण करूया सगळ्यांची बेरीज. पहिला मोठे आकडे लिहून घेऊया. 15000 अधिक 4000 अधिक 1200 अधिक 320 अधिक 150 अधिक 40. तर बघा बेरीज किती येईल. 2 आणि 5 7, 7 आणि 4 11. हातच्याला 1, 2 आणि 3 5 आणि 1 6 आणि हा 1 7. 5 आणि 4 9 आणि 1 10. हातच्याला 1, 1 आणि 1 2. 20,710 हे झालं आपलं उत्तर. म्हणजेच 545 गुणिले 38 बरोबर किती येणार आहे? 20,710.
10. पुढे बघा आता तिसरा प्रश्न. 953 गुणिले 38. त्यामध्ये पहिला 953ची फोड करून घेऊया. 900 अधिक 50 अधिक 3. त्यानंतर 38ची फोड किती येईल? 30 दशक आणि 8 एकक. गुणाकार करायचे आपल्याला. मांडणी करून घेऊया आपण आधी. तर बघा, पहिला येते 950 आणि हे 3 आणि ह्या साईडला 30 आणि 8. मग 30 आणि 900चा गुणाकार किती येईल? तर 9 त्रिक 27 आणि सगळे शून्य म्हणजे किती आहेत? 3. 1 2 3. 30 गुणिले 50. 3 5 15 आणि दोघांचे 2 शून्य. 30 गुणिले 3. 3 त्रिक 9 आणि हा शून्य. 8 गुणिले 900. 9 8 ते 72 आणि हे 900चे 2 शून्य. 50 गुणिले 8. 8 पंचे 40 आणि ह्या 50चा शून्य. 8 त्रिक 24. आता करूया आपण ह्या सगळ्या गुणाकारांची बेरीज. पहिला मोठी संख्या 27,000 अधिक 7,200. अंक एकाखाली एक लिहा. त्यानंतर 1,500 अधिक 400 अधिक 90 अधिक 24. बेरीज बघूया किती येते. हे 4 येतील. 9 आणि 2 11. हातच्याला आला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि हे 2 12. हातच्याला आला 1. 7 आणि 7 14. 1 15 आणि 1 16. हातच्याला आला 1. 2 आणि 1 3. 36,216. म्हणजेच काय? 953 गुणिले 38 बरोबर 36,214. चौथा प्रश्न बघा. 610 गुणिले 45. पहिला 610ची फोड करून घेऊया. किती येणार आहे? 600 इथे अधिक येईल. अधिक 10 अधिक 0 आणि 45ची फोड कशी येईल? 40 अधिक 5. ठीक आहे. सारणी पूर्ण करून घेऊया. 610 0. इकडे येतील 40 आणि 5. आता 40 आणि 600चा गुणाकार. तर 4 सख्ख 24 आणि 3 शून्य येणार. 40 गुणिले 10 किती येणार? 4 एके 4 आणि दोघांचे 2 शून्य. 40 गुणिले 0 0. 5 गुणिले 600. 5 सख्ख 30 आणि हे 600चे 2 शून्य. 5 गुणिले 10 50. 5 0 0. आता करूया बेरीज. 24,000 अधिक 3,000 अधिक 400 अधिक 50. बाकी राहिलेले शून्य आहेत. 5 4 4 आणि 3 7. 2 2. 27,450. म्हणजेच काय? 610 गुणिले 45 बरोबर 27,450. पुढे बघा आता 407 गुणिले 55. ठीक आहे. 407ची फोड करून घेऊया. 4 शतक 0 दशक आणि 7 एकक. 55ची फोड काय येईल? 50 अधिक 5. बघा गुणाकार करायचा आहे. 400 0 आणि इथे 7. इथे काय येतील? 50 आणि 5. आता 50 गुणिले 400. 5 चोक 20 आणि हे राहिलेले 3 शून्य. 50 गुणिले 0 0. 50 गुणिले 7. 7 5 35 आणि हा 50चा शून्य. 5 गुणिले 400. 5 चोक 20 आणि हे 400चे 2 शून्य. 5 0 0. 7 5 35. आता करूया बेरीज. 20,000 अधिक 2,000 अधिक 350 अधिक 35. बेरीज किती येईल बघा. हे 5. 5 आणि 3 8. हे 3. हे 2 आणि हे 2. 22,385. म्हणजे 407 गुणिले 55
बरोबर 22,385. पुढे बघा 6वा प्रश्न. 781 गुणिले 90. मग 781ची फोड करून घेऊ पहिला. 700 अधिक 80 अधिक 1. त्यानंतर 90ची फोड येईल फक्त 90 आणि 0. ठीक आहे, 0 नाही लिहिला तरी चालेल इथे. आता बघा इथे गुणाकार करायचा आहे. 780 आणि हा 1 आणि ह्या साईडला 90. ही 0ची लिहिले तरी चालेल किंवा नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, तर बघा 90 गुणिले 700. 9 7 63 आणि हे 3 0 बरोबर. 90 गुणिले 80. 8 9 72 आणि हे 2 0. 90 गुणिले 1 90. 0 गुणिले ह्या सगळ्यांचा गुणाकार किती येणार? 0च येणार. ठीक आहे, आता करूया आपण आपली बेरीज. 63,000 अधिक 7,200 अधिक 90. बघूया बेरीज किती येते. इथे येतील 9, इथे येतील 2, 7 आणि 3 10, हातचलाला 1, 6 आणि 1 7. 70,290 म्हणजेच 781 गुणिले 90 बरोबर 70,290. आता दुसरा प्रश्न वाचूया. एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये आहे. तो घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी वर्गशिक्षकांकडे रक्कम दिली, तर वर्गशिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा झाली? बघा, शब्दकोशाची किंमत किती आहे? 175 रुपये आणि घ्यायसाठी पैसे किती जणांनी दिलेत? 31 मुलांनी. म्हणजेच आपल्याला इथे गुणाकार कशाचा करायचा आहे? तर 175 गुणिले 31 बरोबर. पहिला 175ची फोड करून घेऊया. 100 अधिक 70 अधिक 5. त्यानंतर 31चा करूया 30 अधिक 1. ठीक आहे, आता गुणाकार आपण नेहमीप्रमाणे करू. 100 70 5 आणि इकडे 30 आणि 1 यांचा गुणाकार. 30 गुणिले 100. 30 एक्के 30 आणि हे 100चे 2 0. 30 गुणिले 70. 7 त्रिक 21 आणि दोघांचे 2 0. 30 गुणिले 5. ठीक आहे, 3 5 15 आणि 30 6 0. 1 गुणिले 100 100. 1 गुणिले 70 70. 5 एक्के 5. आता करूया सगळ्यांची बेरीज. 3000 अधिक 2100 अधिक 150 अधिक 100 अधिक 70 अधिक 5. 5 5. 7 आणि 5 12. हातच्याला आला 1 4. 3 आणि 2 5. 5425. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल बघा, की वर्ग शिक्षकांकडे एकूण किती? 5425 रुपये रक्कम जमा झाली. ठीक आहे, आता वाचूया आपण आपला तिसरा प्रश्न. एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत. तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे आहेत? एका पेटीत किती आहेत? 48. अशा 205 पेट्या आहेत. एकूण आंबे आपल्याला काढायचे आहेत. मग बघा तिसरा प्रश्न. गुणाकार कशाचा करावा लागेल? तर 205 गुणिले 48. ठीक आहे, 205ची फोड किती येईल इथे? तर 200 अधिक 0 अधिक 5. त्यानंतर 48ची कशी फोड येईल? 40 अधिक 8. फोड करून घेऊया, सारणी करून घेऊया. 200 इथे 0 इथे 5 इथे 40 आणि 8. गुणाकार करायचा आहे. 40 गुणिले 200. 4 2 8 आणि 3 0. 40 गुणिले 0 0 आणि 40 गुणिले 5 5 चौक 20 आणि 40चा 0. 8 गुणिले 200. 8 2 16 आणि 200चे 2 0.
8 शून्य शून्य 8 45. आता करूया बेरीज. 8000 अधिक 1600 अधिक 200 अधिक 40. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9840. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? टेम्पोमध्ये एकूण 9840 आंबे आहेत. हा धडा आपला इथे पूर्ण झाला.